नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मात्र घराच्या मालकानं सरकारी जागेवर अतिक्रमण करत बाल्कनीत काही फूट समोर आणली असं अनधिकृतपणे बांधल्याचा दावा आता प्रशासनानं केलेला आहे। पण महापालिकेच्या दिरंगाईमुळे पुलाचा भाग हा थेट बाल्कनीतून गेल्याचं पाहायला मिळतंय। मात्र बाल्कनीतून गेलेल्या उड्डाणपुलामुळे सरकारी अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असा सवाल आता स्थानिक नागरिक हे उपस्थित करतायत। नागपूरमध्ये एका उड्डाणपुलाचा भाग चक्क एका इस्माच्या बाल्कनीतनं गेलेला आहे। अशोक चौकातलं हे दृश्य आपण बघू शकतो की इंदोरा चौक ते दिगोरी चौक हा जो उड्डाणपूल तयार होत आहे, जवळपास 9 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे। अशोक चौकामध्ये या उड्डाणपुलाचा एक वर्तुळाकार स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की इथे 4 बाजूने येणारे जे रस्ते आहेत ते एकत्र या उड्डाणपुलाला जोडले जात आहे। त्यामुळे जे वर्तुळाकार स्ट्रक्चर इथे तयार करण्यात आलेलं आहे, त्या स्ट्रक्चरचा भाग प्रवीण पत्रे या इस्माच्या चक्क घराच्या बाल्कनीतनं जाताना दिसत आहे। महत्त्वाची गोष्ट की ती बाल्कनी ही तशीच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नॅशनल हायवेने देखील ते स्ट्रक्चर तसंच असताना तिथे वर्तुळाकार उड्डाणपुलाचा बांधकाम देखील केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे निश्चितच हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। याच्यात काही डेव्हलपमेंट म्हटलं तर थोडा ट्रास होतच राहतो, तो सहन करावाच लागेल ना, त्याशिवाय डेव्हलपमेंट होणारच नाही ना। मला ॲडमिशनला सहकार्य करायचं आहे तर आणि ॲडमिशन सोबत जे काही मधला मार्ग निघेल तो काढूया। आपण बघू शकतो प्रवीण पत्रे यांच्याच घराची ती बाल्कनी आहे, ते प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे। प्रशासन त्यांच्या म्हणण्यानुसार जसं प्रशासनाला पाहिजे तसं तो निर्णय घ्यायला ते तयार आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना कोणता त्रास नाही, त्यामुळे कुठेतरी ते बांधकाम तसंच आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र कुठेतरी नॅशनल हायवेचा एक स्ट्रक्चर एखाद्या घराच्या बाल्कनीतनं जातं, याबद्दल निश्चितच एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल लिडेसह तुषार कोहळे,